नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भिवंडी से एक खास खबर सामने आ रही है, जहां रत्नदीप मित्र मंडल द्वारा विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की 135वीं जयंती बड़े ही धूमधाम से मनाई गई। भिवंडी के राहनाल आनंद नगर स्थित इस कार्यक्रम का आयोजन हर वर्ष की तरह इस वर्ष भी बड़े उत्साह के साथ किया गया। मंडल के अध्यक्ष अविनाश कांबले के नेतृत्व में आयोजित इस जयंती उत्सव में महिलाओं और बच्चों के लिए विशेष कार्यक्रमों का आयोजन किया गया। कार्यक्रम की खास बात रही होम मिनिस्टर प्रतियोगिता, जो जिला परिषद महिला व बाल कल्याण समिति की माजी सभापति सपना राजेंद्र भोईर के विशेष सहयोग से जिसे मनोहर तरेसर द्वारा महिलाओं के लिए आयोजित किया गया। वहीं बच्चों के लिए नृत्य स्पर्धा का आयोजन भी किया गया, जिसमें विजेताओं को उपस्थित मान्यवरों के हाथों सम्मानित किया गया। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में ग्राम पंचायत राहनाल के माजी सरपंच राजेंद्र भोईर, जिला परिषद महिला व बाल कल्याण समिति की माजी सभापति सपना राजेंद्र भोईर, पुलिस पाटिल राकेश गायकवाड़, ग्राम पंचायत सदस्य माधवी गायकवाड़, पल्लवी उबाले और छाया कांबले सहित कई गणमान्य व्यक्ति उपस्थित रहे। कार्यक्रम में आए सभी अतिथियों का मंडल के पदाधिकारियों द्वारा भव्य स्वागत और सत्कार किया गया। इस आयोजन को सफल बनाने के लिए मंडल के अध्यक्ष अविनाश कांबले, कार्याध्यक्ष रोहित सुरवसे, उपाध्यक्ष रोहित कांबले, सचिव प्रतीश बंसोड़े, खजिनदार उमेश महस्के और अन्य सदस्यों ने विशेष मेहनत की। फिलहाल हम आपको सीधे लेकर चलते हैं राहनाल आनंद नगर, जहां यह भव्य कार्यक्रम आयोजित किया गया। वाह वाह, खूप छान, अभिनंदन। 3 नंबर मध्ये गेल्या, टाळ्या वाजवण्यासाठी शेवटची बेरी। वा वा वा, जोरदार टाळ्या। दुसऱ्या तिसऱ्या फेऱ्याला जमलेल्या होत्या तुम्ही, तरी देखील एवढ्या 25-26 फेऱ्या पूर्ण केल्या। जोरदार टाळ्या। सदस्य मॅडम लिहिलेल्या आहेत, तुमचं अभिनंदन। अगदी थोडं आता हरलेल्या हातवर करा फटाफट। सगळ्यांनी इकडे या, लवकर या, लवकर या। नाव मंगळसूत्राच्या 2 वाटी, सासर माहेरची खून, अविनाश रावांचं नाव घेते, सूर्यवंशी घराण्याची। जोरदार टाळ्यांसाठी विजय झालेले आहेत। हा कार्यक्रम झाला कधी यांच्याशी? 3 महिने एकदम लेटेस्ट आहे। 3 महिने झाले, पण तोच कार्यक्रम सांगितला। लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज कसं काय? लव्ह मॅरेज कुठं केला कार्यक्रम? कॉलेजला, आनंदनगर मधून। अरे खतरनाक जायचं आहे। जोरदार 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 टाळ्या। मायची सन्मानाची ही साडी सुपरस्टार होम मिनिस्टर। जोरदार टाळ्या। पुढे घ्या, पुढे घ्या। यानंतर आपल्या दुसऱ्या काळातील विजेते आहेत, मान्य वैरीकडे झाल्या पाहिजे। मध्ये आणि तिसऱ्या विजेते आहेत झालं, आणि माहेरची ती साडी तुम्हाला आज त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे। खूपच सुंदर साड्या आहेत। जोरदार टाळ्या स्वप्नावरी वैरीकडे झाल्या पाहिजे। त्यांची इथे 135वी जयंती साजरी होत आहे। असे परमपूज्य विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, कार्याला श्रीवार वंदन। आज खऱ्या अर्थानं ही नुसती एक जयंती नसून समता, बंधुता, न्याय यांनी प्रस्थापित झालेला दिवस। बाबासाहेबांनी अहोरात्र परिश्रम करून या बहुजन समाजाला अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचं काम त्यांनी केलं, आणि खऱ्या अर्थाने दलितांचा, अस्पृश्यांचा उद्धार झाला। आणि ह्या दिवसापासूनच या समाजाची प्रगती
प्रगतीची सुरुवात ज्या अर्थानं झाली त्या प्रगतीची सुरुवात होण्याकरता आजचा दिवस उजाडावा लागला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेनाच्या जोरावर आपल्याला संविधान देऊन या भारत देशाचा उद्धार केला आणि तुम्ही आम्ही त्या संविधानाच्या मार्गावर चालत असून आणि त्या संविधानाने आपला देश चालत आहे. तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या 135व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन आणि मी या आयोजकांचं मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आता हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी सर्व रत्नदीप मंडळाचे मी अभिनंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती बोधिसत्व भारतरत्न आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करतो. त्यांनी एक त्यांचे बाबासाहेबांचे विचार त्यांची प्रेरणा कारण आपल्याला म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करतो तो गुडगुडल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण वाघासारखे बना आपल्या नादाला कोणी लागणार नाही. आणि यामधून आपल्याला बऱ्याचशा महिलांसाठी जे बाबासाहेबांनी घडवून आणलं ज्या 4 भिंतीच्या आतमध्ये ज्या महिला राहत होत्या त्यांना 4 भिंतीच्या बाहेर आणलं आणि एक शिक्षणाची द्वारं त्यांनी खुली केली. म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही जोपर्यंत शिक्षण घेत नाही तोपर्यंत तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला तुम्ही सामोरे जाऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही शिक्षण घेणार तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव राहील जाणीव होईल. प्रत्येक तुम्हाला ज्या ज्या तुमच्यावर अन्याय होतील त्या त्या वेळेस तुम्हाला लढण्याची ताकद भेटेल. तर त्याच्यासाठी शिक्षण असणं गरजेचं आहे. या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार म्हणून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जगाला शांततेचा महान संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्री माता आणि ज्यांची 135वी जयंती उद्या आपण अगदी उत्साहात साजरी करणार आहोत असे तुमचे आमचे उदाहरण भारतीय गणित शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई या सर्व महापुरुष आणि महामातेंना मी त्रिवार वंदन करतो. या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमाला आवर्जून झालेले राहणार गावचे माजी सरपंच सन्माननीय राजेंद्रजी भोईर साहेब, राहणार गावचे पोलीस पाटील सन्माननीय राकेशजी गायकवाड, तसेच राहणार ग्रामपंचायतच्या सदस्य माधवी राकेश गायकवाड मॅडम, तसेच या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेल्या राजेंद्रजी भोईर साहेब यांच्या धर्मपत्नी ज्या जिल्हा परिषदच्या महिला व बाल विकास समितीच्या त्या सभापती होत्या सपना राजेंद्रजी भोईर मॅडम, तसेच राहणार ग्रामपंचायत सदस्य माझ्या मातोश्री छाया नवरत कांबळे, तसेच राहणार ग्रामपंचायत सदस्य पल्लवी किरण उबाळे यांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिल्याबद्दल मी मंडळाचा अध्यक्ष व माझी सर्व कमिटीच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो. मी साहेबांना फक्त एकदा सांगितले की साहेब असाच आपला कार्यक्रम करायचा आहे. साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता अविनाश माझ्याकडे होकार आहे मला त्वरित त्यांनी तरे साहेबांचा नंबर दिला आणि माझं बोलणं करून दिलं. म्हणून मी पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं राजेंद्रजी भोईर साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही असंच आमच्या मंडळात तुम्ही वेळोवेळी तुम्ही सहकार्य कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.